बया 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 बया, एवढ्या उन्हात तू शेण कुठे टाकायला चाललीस काय ग? तुला ऊन बिन काय लागतंय काय नाही? काय करू मग वहिनी, हे शेण कुठं मी नाही टाकणार तर दुसरं कोण टाकणार आहे? मी काय हे काम करत नाही ग बाई, असला मला काही जमत नाही हे सगळं. मी माझ्या आयुष्यात असला काम करणार नाही. वहिनी मी काय करू सांगा, सगळा दिवस फक्त हे काम करूनच निघतंय माझं. जर काय माझा नवरा म्हणाला असता की तू हे शेण कुठे ते घाल, मी त्याला सोडून त्याला घटस्फोट देऊन मी माझ्या माहेरी घेत जाऊन बसलो असतो. वहिनी काय विचारू नका हो, जेव्हापासून या घरात आलं तेव्हापासून माझं ना काम करून करून मी किती काही झालोय. होय बघ, म्हणूनच मी असले काम अजिबात करत नाही. मी ना आठवड्यातून 4दा ब्युटी पार्लरला जाऊन येते माहिती काय, नाहीतर मी पण तुझ्यासारखी काळी पडलो असतो. वहिनी माझा नवरा लई हरामखोर आहे बघा, लई भिकार चोट आहे. 1 रुपया सुद्धा मागितलं की फेरन लावली तर आणून द्या, ते सुद्धा देत नाही बघा. माझं नशीबच फुटकं आहे. अरे 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 रे, माझा नवरा तर 1 नंबर आहे, 1 नंबर. मला बघ काय पाहिजे ते घेऊन आणून देत आहे. ते काय म्हणतात ते फाउंडेशन आणि ते डोळ्यांवरती लावतात ते चमकीचं ते, आणि लिपस्टिक, आणि त्याला सांगतो मेकअपचं किट म्हणा, आणि बघ ते काय डोळ्यात घालतात बघ काजल, ते सगळं आणून देतं. माझ्यासारखा नवरा कुणालाच नाही, कुणाकडेच नाही बघ. लई भारी नवरा आहे माझा. होय बघा वहिनी, तुमचा नवरा लई भारी आहे. माझं लगीन झाल्यापासून एक लिपस्टिक सुद्धा माझा नवरा घेऊन दिला नाही मला. आणि सांगू तुला, माझ्या ना त्या मावशीच्या मुलाचं लगीन आहे. मला ना फक्त 80,000 रुपयाचं नुसता घागराच घेऊन दिलाय. बापरे, तुम्हाला 80,000चा घागरा घेऊन दिला, आणि माझं कसलं नशीब, मला एक पेटीकोट सुद्धा घेऊन देत नाही माझा हा भिकारचोट नवरा. वहिनी माझा नवरा लई म्हणजे लई भारी आहे बघा. जरा माझ्या पायात जरा काटा सुद्धा चुभला ना तर बी आमचं तर काहीच भार येत आहे बघा. एवढं प्रेम करतात मला. आणखी एक सांगू तुम्हाला, माझा नवरा ना मला स्वीटू स्वीटू म्हणतोय. हा लई प्रेमाने बोलवतोय हो मला. 7 जन्मात पण मला असला नवरा भेटणार नाही हो. लई भारी नवरा आहे माझा. काय सांगू तुम्हाला वहिनी, माझं नशीबच फुटकं. माझ्या बापानं काय बघून मला या नवरा माझ्या गळ्यात बांधला कुणास ठाऊक. मला लई लई त्रास करतोय. अरे 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 अरे, या बाबतीत पण माझा नवरा लई भारी आहे बघ. मला ना म्हणाला, मला अजिबात काय सुद्धा हुंडा नको बघ, फक्त तू पाहिजे. वहिनी काय सांगू बघा, माझ्या बापाने तर बुलेट दिली आणि दिवसभर घरात भांडी कुंडी सामान दिलेलं बघा. सगळं विकून दारू पिऊन दारुडा कुठला कुठं पाहिजे तिथं पडलेला असतंय. आणखी एक सांगू तुला, माझा नवरा ना लई भारी आहे. कधीच एकटा दारू पिणार नाही, नेहमी माझ्यासाठी पण 1 ग्लास तयार करणार. आम्ही दोघं मिळूनच दारू पितोय. ते एकटा कधीच मला सोडून काय करत नाही बघ. चल ठीक आहे, आता मी निघतो. तसं पण मी घरातून कधीच बाहेर निघत नाही. AC लावली आहे ना आमच्या घरात, मला एवढ्या उन्हात उभा राहायला होत नाही उशीरपर्यंत. नवऱ्याची टांग आज सोडणार नाही या भाड्याला. 2 महिने झाले सांगा लागले, ऊन लागा लागले, कूलर आण कूलर आण कूलर आण, अजूनपर्यंत आणला नाही. आज तर ह्या घरात ठेवणार नाही तर मी राहणार. अरे बल्ले 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 बल्ले, कसं भडकवलं या खेकडीला. हो मी निघालं दारूची बाटली घेऊन की समोर एक घर आला, त्याला डोसकं माझं बडून मी पडलो. आज ह्याचा नशा ना आज मीच उतरवणार. काय रे ये, आज तू पुन्हा हे मूत पिऊन आलायस. अगं पण तू कोण आहेस?
हे देवा, काय करू मी या माणसाचा? हे रोज रोज दारू पिऊन येत आहे आणि मला ओळखणं झालंय. चल पटकन आत चल तू. अगं अगं, कोण आहेस तू? कोण आहेस? अरे खेबड्या, मी तुझी बायको आहे, बायको. वहिनी, खरं मी तर तुम्हाला ओळखतच नाही की. अरे मी तुझी वहिनी नाही, मी तुझी बायको आहे, बायको. बायको? अगं बायको तर माझी 5 वर्षापूर्वीच मेली. अरे देवा, या नवरात्राने तर मला जिवंत असलात मारून टाकले की. हे सांग अगोदर, आत येणार काय नाही? जागा इथून, तू कोण आहेस? मी तुला ओळखत पण नाही आणि मला कुठं आत घेऊन चाललीस? ठीक आहे, आता तू दारू पितच बस इथं. मी चाललो माझ्या बापाच्या घरी. तू बस इथंच बोंब मारत. ह्याला ना जरा बघायलाच पाहिजे. ह्याच्यावर केस ठोकतो, बायकोवर अत्याचार करतोय म्हणून. मग ह्याला बघूया कसं करते पोलीस. मी चाललो आता माझ्या बापाच्या घरी. बसतो बोंब मारत येतच. अगं कुठे चाललीस? इथं शेणकुठं कोण तुझा बाप घालणार काय? आता हे तुला नशा चढलाय, दारू पी. तुझा नशा उतरला की नाही, बघ तुला कसं नचवतो. जा, आलीस मला लई नाचवायला. जा तू तुझ्या बापाच्या घरी. मी मस्त ऑर्डर करून पनीर, पिझ्झा आणि मस्त खातो घरी बसून. पहिला जाणार मी पोलीस स्टेशनला आणि तुझ्यावर ना केस ठोकणार, मला मारतोस पिटतोस म्हणून. अगं जा इथून. मी काय तुला ओळखत नाही, बिळगत नाही. कशाला माझ्यासमोर नाही ते नाटक करायला लागले? जा इथून. कुठली खेबडी आली माझ्यासमोर? कोणाच फुकणी कुठली? थांब, तुझ्याला मला ओळखा लागला नाहीस ना. आता पोलीसला बोलवतो आणि तुला ना तुझ्या डोक्यात घालायला लागतो तो काट्या. म्हणजे तुला सगळं आठवतंय आणि तुझी ही दारू पण सुटत्या. माझ्या बापाने दिलेला सगळा हुंडा, AC, फ्रीज, कूलर सगळं विकून दारू पित बसलायस इथं. थांब, तुला धावतो. अगं जा, मला सोडून कुठे जाणार आहेस तू? फक्त एकच दिवस तू माझ्याशी हे करणार, नंतर तू येणार की माझ्याकडेच. चल जा.